नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलंय. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि स्कोडा कंपनीची कार असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमठाणा ते बदनापूर रोडवर शनिवारी रात्री 12:30 वाजता पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि कार असा 7,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सचिन साहेबराव विंचाळ आणि भाऊलाल देवचंद जरहाडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघे जण गावठी पिस्तूल बाळगत असून ते कारने सोमठाणा ते बदनापूर रोडने बदनापूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे पकडली. दोन्ही आरोपींवर बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस अंमलदार संभाजी तनपुरे, रुस्तम जयवाळ, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, देविदास भोजने, इर्शाद पटेल, चालक सौरभ मुळे यांनी केली आहे. जालना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आज स्वच्छतेसंदर्भात संयुक्त आढावा बैठक पार पडली. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये स्वच्छता यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. घंटागाड्यांची कार्यस्थिती, बांधकाम साहित्यामुळे होणारे अडथळे, भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे तसेच आठवडी बाजारातील अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जालना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आज स्वच्छतेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, अभियंता अशोक कटारे, स्वच्छता विभाग प्रमुख कैलास सान्ने तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, अधिकारी वर्ग आणि घंटागाडी वाहन चालक उपस्थित होते. बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. महापालिकेकडे सध्या किती घंटागाड्या कार्यरत आहे, किती गाड्यांची दुरुस्ती किंवा देखभाल प्रलंबित आहे याची माहिती घेण्यात आली. बंद पडलेल्या गाड्या तातडीने दुरुस्त करून नियमित सेवेत आणाव्यात अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बांधकामामुळे, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचं निदर्शनास आणण्यात आलं. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देऊन रस्ते मोकळे ठेवण्याचे निर्देश देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. जालना शहरातील भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करून त्यांचा बंदोबस्त करावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. रविवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजारांमध्ये भाजी विक्रेते अनियमित पद्धतीने बसत असल्याने वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आलं. विक्रेत्यांना नियोजित जागेत रांगेत बसवणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नियमांचं पालन करण्यास सक्ती करावी असे निर्देश देण्यात आले. या बैठकीस नगरसेवक अक्षय गोरंट्याल, अशोक अण्णा पंगारकर, जीवन सले, महावीर ढक्का, अशोक पवार, फारुख तोंडीवाले तसेच घंटागाडी वाहन चालक संघटनेचा अध्यक्ष संजय खंडागळे, अरुण वानखेडे आदींची उपस्थिती होती. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी आढावा बैठकीदरम्यान केले. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. जे घंटागाड्याचे ड्रायव्हर आहेत किंवा स्वच्छता निरीक्षक आहेत यांची आढावा बैठक घेण्यात आली. काय सूचना त्यांना देण्यात आल्या? आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यात मी महापौर व उपमहापौर राजेश साहेब राऊत, अक्षय भैया व इतर नगरसेवक व कर्मचारी व एसआय यांच्यासोबत आज आम्ही बैठक घेतली. काय सूचना वगैरे काय देण्यात आल्या? सूचना या दिल्या की ज्या घंटागाड्या आहेत, ज्या घंटागाड्यामध्ये ज्या चालू आहेत आणि ज्या बंद आहेत, त्या ज्या बंद गाड्या आहेत त्यांचं पूर्ण चालू करणे व पूर्ण प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये जेवढ्या गाड्या सुरू आहेत त्या चालू असणे व त्यांचं मेंटेनन्स बघणे व सर्व्हिसिंग करणे. घंटागाड्याचे ड्रायव्हर आहेत किंवा स्वच्छता निरीक्षक आहेत यांची आपण आढावा बैठक घेतली. आपण खूप कडक सिस्टीममध्ये त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. मटेरियल उचलणं असेल, बिल्डिंग मटेरियल असेल किंवा काही इतर जे काय सूचना देण्यात आल्या? आज या ठिकाणी स्वच्छताची आढावा बैठक घेण्यात आली. माननीय महापौर श्रीमती वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला आमचे सन्माननीय काही नगरसेवक उपस्थित होते. सर्व सह आयुक्त असेल, अतिरिक्त आयुक्त असेल
आणि SI होते. घंटा गाडीचे ड्रायव्हर आम्ही मुद्दामून या ठिकाणी बोलविण्यात आले होते. जालना शहरामध्ये ज्या ज्या बिल्डिंग सुरू आहे बांधकाम, तर या बिल्डिंगचं मटेरियल रस्त्यावर आहे आणि त्याच्यामुळं वाहतुकीला त्रास होतो. तर अशा सूचना त्यांना या ठिकाणी देण्यात आल्या की आपण त्या ज्यांचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे त्या मालकांना या ठिकाणी विनंती करावी आणि त्यांना त्या ठिकाणी मटेरियल या ठिकाणी उचलण्यात यावं. भटके कुत्रे असेल, मोकाट जनावरे असेल, तर त्यांच्यामुळं नागरिकांना आणि वाहतुकींना जो या ठिकाणी त्रास होतो. तर त्यासाठी उपाययोजना या ठिकाणी कराव्यात. त्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या. तसेच बुधवारचं मार्केट असेल, रविवारचं असेल किंवा शुक्रवारचं असेल, तर अशा ठिकाणी किंवा आमचे जे पर्मनंट मार्केट आहे, फुले मार्केट असेल, नूतन वसाहत असेल, जुना जालन्याचं आमचं भाजी मार्केट असेल, तर या ठिकाणी जे भाजी विक्रेते बसतात, तर ते भाजी विक्रेते कोणी पुढं असतं, कोणी मागं असतं. अशा परिस्थितीत बसतात की येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्या ठिकाणी अडथळा होतो आणि विशेष करून आमच्या महिला भगिनींना अडचण निर्माण होते. तर त्याच्यामुळं की एक शिस्त त्या ठिकाणी लावावी, एक लाईन त्यांना देण्यात यावी. त्या लाईनीच्या पुढं ते जाता कामा नये, अशा या ठिकाणी सूचना दिल्या. माननीय महापौर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आमच्या या ठिकाणी 50 घंटा गाड्या सुरू होत्या, त्यामधल्या 4 घंटा गाड्या आम्ही ज्यावेळेस पदभार घेतला त्यावेळेस बंद होत्या आणि अजून एक 5 गाड्या या ठिकाणी मेंटेनन्स अभावी बंद झाल्या होत्या. आम्ही महापौर मॅडम आणि सगळ्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या. एक 4 ते 5 दिवसामध्ये घंटा गाड्या सुरू होईल आणि व्यवस्थितपणे कचरा या ठिकाणी उचलण्याचं काम आमचं सुरू राहील. आम्ही महापौर मॅडम सकाळी आम्ही दररोज या ठिकाणी राऊंडला आहे. मग आम्ही कधी घंटा गाड्याचं चेकिंग करतो, कधी लेबरचं करतो आणि जालना शहरामध्ये अजून कुठं कुठं समजा जे कचऱ्याचे जे अड्डे होते ते स्वच्छ करून त्या ठिकाणी काही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून बेंचेस वगैरे काही ठिकाणी झाडं लावायचं काम असेल, असे कामं सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो आणि ते सुद्धा या ठिकाणी करायला लागले. त्यामुळं जालना शहर या ठिकाणी बदलत आहे. जालना शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याची जबाबदारी जेवढी आमची आहे तेवढी आपली सुद्धा आहे, नागरिकांची सुद्धा आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद. जालना तालुक्यातील शंभू सावरगाव शिवारात सुरू असलेल्या श्री रामगिरी बाबा स्टोन क्रेशरची तपासणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेलचे सदविवेक वैद्य यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप या स्टोन क्रेशर संचालकावर करण्यात आला आहे. शिवाय पर्यावरण आणि वन विभागाच्या परवानग्या तपासणीची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जालना तालुक्यातील शंभू सावरगाव शिवारात श्री रामगिरी बाबा स्टोन क्रेशर गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. महसूल विभागाच्या विविध नियमांना फाटा देत या ठिकाणी अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्टोन क्रेशर संचालकावर करण्यात आला. शिवाय परिसरातील काही खदानींमधून अवैधरित्या उत्खनन करून तेथील दगड या स्टोन क्रेशर मध्ये आणले जात असल्याचा आरोप देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेलचे सदविवेक वैद्य यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार शहा पवार, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार ETS मोजणी करून अवैध उत्खननाबाबत तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच CTE आणि CTO परवाने तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र. मी सदविवेक सुरेश वैद्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना. आज रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून आम्ही एक तक्रार निवेदन अर्ज दाखल केलेला आहे. स्टोन क्रशर अंतर्गत अवैध उत्खननाबाबत आम्ही आज तक्रार दाखल केलेला आहे. शंभू सावरगाव येथील श्री रामगिरी बाबा स्टोन क्रशर अंतर्गत मिळालेल्या परवान्याच्या व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी त्यांनी मागील 3 वर्षापासून अवैध उत्खनन केलेले आहे व संबंधित अवैध उत्खननामधून होत असलेला शासनाचा महसूल चुकवून त्यांनी अवैध उत्खनन करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. संबंधित निवेदनाद्वारे आम्ही मॅडम यांना विनंती केलेली आहे या स्टोन क्रशरची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. निवेदनाअंतर्गत जर कधी या स्टोन क्रशरवरती
दंडात्मक कारवाई नाही झाली तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत आम्ही जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने आम्ही करू। जालन्याच्या भोग गावात चाकूचा धाक दाखवत जबरी दरोडा टाकण्यात आलाय। यावेळी दरोडेखोरांनी सोन्यासह रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। या प्रकरणात तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे। संजय रामप्रसाद मुळे आणि त्यांच्या शेजारी राहणार ज्ञानेश्वर विलास मुळे यांच्या राहत्या घरात घुसून 3 मास्क लावलेल्या अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत सोने आणि रोख रकमेसह एकूण 2,83,000चा मुद्देमाल लंपास केला। घरातील दरवाजाची कडीकोंडा तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश करून धाडसी दरोडा टाकल्याने परिसरात एकच भीती निर्माण झाली असून या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त अशिमा मित्तल यांची महानगरपालिकेत भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। शहरात होणारा पाणीपुरवठा, कर, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, कचरा असे अनेक प्रश्न इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी विचारले होते। आयुक्तांनी त्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला। संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्र भेट उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका कार्यालयास भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले, जालना शहराला पाणीपुरवठा 2 ठिकाणाहून होतो। एक संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी आणि जायकवाडी जलाशय पैठण येथून पाणीपुरवठा होतो। प्रथम पाण्याचं शुद्धीकरण होऊन ठरलेल्या वारानुसार प्रत्येक वसाहतीत पाणीपुरवठा केला जातो। तसेच भूमिगत गटार योजना, घनकचरा प्रकल्प, घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून मिळणारा कर महापालिका कशा पद्धतीने खर्च करते या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनी यावर प्रकल्प तयार करावा असेही त्या म्हणाल्या। तसेच या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। त्याचबरोबर जालन्याच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी नगरसेवक अशोक कामगारकर हे उपस्थित होते। महानगरपालिकेतील वेगवेगळे विभाग आणि त्यातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली। महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रेकर यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। या क्षेत्रभेटीचं आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी, घनश्याम माळी, शरयू देशमुख आदींनी केले होते। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, विनायकराव देशपांडे, प्राध्यापक केशरसिंह बगेदिया, भास्करराव काळे, डॉक्टर दीपक मंत्री, डॉक्टर जुगल किशोर भाला, ईश्वर वाघ, सुजाल पालकांनी कौतुक केले। सर, आज महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये संस्कार प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका अंतर्गत विविध काम करणाऱ्या ज्या आपल्या आस्थापना आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत भेट दिली। यामध्ये आपले कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रेकर सर यांनी आस्थापना विभागापासून ते NULM विभागापर्यंत काय कामकाज चालते याची सर्व विद्यार्थ्यांना इत्थंभूत माहिती करून दिली। तसेच महापौर, उपमहापौर आणि जे आपल्या प्रभागामध्ये जालना शहरामध्ये जे प्रभाग आहे त्यांची माहिती देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि स्वच्छतेचे महत्त्व सरांनी या सर्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनी याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। लातूरमधील टाका येथील अनुष्का पाटोळे आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातील टाका येथील अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। अनुष्का पाटोळे हिने आत्महत्या केलेली नसून नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांनी तिची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात येते। लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे नेते गणपत कांबळे यांनी सरणावर बसून आमरण उपोषण सुरू केलंय। अनुष्का पाटोळे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली। दोषींना अटक होईपर्यंत आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कांबळे यांनी राज्य सरकारलाही थेट इशारा दिला। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई केली नाही तर मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोरही सरण रचून आमरण उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे अनुष्का पाटोळे प्रकरणी सत्य समोर येऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी ही जनतेची अपेक्षा असून राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर या ठिकाणी माननीय राधाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं
व साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून त्या सरणावर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमरण उपोषणाचा विषय असा आहे की टाका जिल्हा लातूर या ठिकाणची मुलगी जे नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी शिकायला होती, त्या मुलीला त्या नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी मिळून त्या मुलीला फाशी देऊन मारलेले आणि तिला खिडकीला लटकून म्हणजे खिडकीला टेबलवर बसून फाशी घेतली म्हणून असा बनाव केला. त्या शिक्षकावर त्या मुख्याध्यापकावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा व तिथले कलेक्टर मॅडम जे आहेत ते जे आरोपीला पाठीशी घालतायत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावे व पीडित अनुष्का पाटोळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी व त्यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी व हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा आणि या अनुष्का पाटोळेच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. या 4 ते 5 मागण्या घेऊन या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून या ठिकाणी मी सरणावर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. इथल्या प्रशासनानं या अनुष्का पाटोळेच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्यावा. भर चौकामध्ये फाशी देऊन ते सर्व आरोपी जिल्हाधिकाऱ्यासहित आरोपी करून त्यांना फासावर लटकावं अशी या ठिकाणी इथल्या मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. आणि एवढ्या उपर जर या शासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्या आरोपींना फासावर लटकवलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं सरण उचलून आम्ही हे सरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यापुढे हे सरण रचल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की अनुष्का पाटोळेच्या मारेकरांना फाशी द्या, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात यावं. एवढी या मागणी या ठिकाणी आम्ही आमच्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. इथल्या शासनाने आमची तात्काळ गंभीर दखल घेण्यात यावी व उपोषणाला न्याय देण्यात यावा. गणपत कांबळे, लवजी साळी बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।